हॅलो स्टुडंट्स, आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या थर्ड टॉपिकमधील पुढचा नेक्स्ट फिफ्थ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम: द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 ॲज ऑन 31 मार्च 2019. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दोन पार्टनर्स आहेत म्हणून सांगितलेलं आहे, माधुरी आणि मनीषा, आणि या दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला 3:2 इथे दिलेला आहे. पुढे आपल्याला माधुरी आणि मनीषा या दोन पार्टनरचा पुढे आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटीज रुपीज, ॲसेट्स रुपीज. लायबिलिटीज साईड कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याला या दोन्ही पार्टनरचे कॅपिटल दिलेलं आहे. माधुरी 80,000, मनीषा 1 लाख, सनरी क्रेडिटर्स 60,000, बिल्स पेबल 10,000. ॲसेट साइड्स बिल्डिंग 72,000, प्लांट अँड मशिनरी 60,000, स्टॉक 48,000, डेटर्स 42,000, लेस RDD 2,000. मग 42,000 मधून RDD त्यांनी 2,000 लेस करून इथं आउटर कॉलमला आपल्याला डेटर्स किती सांगितलेलं आहे 40,000. बँक 20,000 अँड फर्निचर 10,000. आणि हे बॅलन्स शीट बोथ साईड टॅली कितीने झालेलं आहे 2,50,000. पुढे आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत ते बघूयात. ऑन 1 एप्रिल 2019 मोहिनी इज ॲडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. त्यानंतर 1/4/2019ला मोहिनी हे न्यू थर्ड पार्टनर काय झालेली आहे पार्टनरशिपमध्ये इथं ॲड झालेली आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट शी इज टू पे ₹1 lakh ॲज हर कॅपिटल अँड ₹40,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. मोहिनी ही जी न्यू पार्टनर फर्ममध्ये ॲडमिट झालेली आहे, तिनं कॅपिटल किती इन्व्हेस्ट केलेलं आहे फर्ममध्ये 1 लाख, आणि गुडविल किती इन्व्हेस्ट केलेलं आहे 40,000. म्हणजे अशी कॅश तिने किती इन्व्हेस्ट केलेली आहे 1,40,000. पुढे सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आहे. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3:2. या तिन्ही न्यू पार्टनर म्हणजे फर्स्ट पार्टनर आहे माधुरी, त्यानंतर मनीषा आणि मोहिनी, या तिन्ही पार्टनरचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला किती दिलेला आहे 5:3:2. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट आहे. द ॲसेट्स आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. खाली आपल्याला दोन ॲसेट्स दिलेले आहेत, त्या ॲसेटची रिव्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे. बिल्डिंग ₹1 lakh आणि प्लांट अँड मशिनरी ₹48,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट RDD टू बी इन्क्रीज्ड अप टू ₹4,000. नेक्स्ट, the older partner decided to retain half of the amount of goodwill in the business. यामध्ये ओल्ड पार्टनर्सने काय डिसाईड केलेलं आहे की जी गुडविलची अमाऊंट आहे त्या गुडविलची अमाऊंटपैकी हाफ अमाऊंट ते बिझनेसमध्ये काय करणार आहेत तसेच ठेवणार आहेत, आणि हाफ अमाऊंट हे ते काय करणार आहेत नंतर विड्रॉ करणार आहेत. आणि त्यानंतर 6 पॉईंट आपल्याला इथे सांगितलेलं आहे. सनरी क्रेडिटर शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹66,000. गिव्ह रिव्हॅल्युशन अकाउंट, कॅपिटल्स अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. रिव्हॅल्युशन अकाउंट आपल्याला इथे ओपन करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे, आणि या तिन्ही पार्टनरचं आपल्याला काय करायचं आहे 1/4/19चं न्यू बॅलन्स शीट इथे फर्मचं आपल्याला तयार करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे प्रिपेअर करायचं आहे ते काढून घेऊया. त्यामुळे सोल्युशन इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रिव्हॅल्युशन अकाउंट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रिव्हॅल्युशन अकाउंट सांगितलेलं आहे म्हणून आपण इथे रिव्हॅल्युशन अकाउंट इथं ओपन केलेलं आहे. रिव्हॅल्युशन अकाउंटचा फॉर्मेट आहे डेबिट क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स अमाऊंट. आता इथे आपण ॲडजस्टमेंट बघितली तर आपल्याला थर्ड ॲडजस्टमेंट दिलेली आहे. द ॲसेट्स आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. इथे खाली आपल्याला 2 ॲसेट दिलेले आहेत, त्याचे आपल्याला रिव्हॅल्यूड दिलेले आहेत. बिल्डिंग किती दिलेली आहे 1 लाख, आणि प्लांट अँड मशिनरी किती दिलेली आहे 48,000. आता इथे जर आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंग बघितलं तर इथं 72,000 होते, आणि त्याची रिव्हॅल्यू आपल्याला इथे त्यांनी किती दिलेली आहे 1 लाख दिलेली आहे. म्हणजे आपल्या ॲसेटची किंमत इथं काय झालेली आहे वाढलेली आहे. ॲसेटची किंमत वाढली म्हणजे फर्मला काय होणार फायदा होणार, आणि फायदा होत असेल तर तो आपण कुठे मेन्शन करत असतो रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून बाय बिल्डिंग अकाउंट
बिल्डिंग कितीची बिल्डिंग बॅलन्स शीटला होती कितीची 72,000 आणि त्याची रिव्हॅल्यू आता किती झालेली आहे 1,00,000. म्हणजे आपल्याला कितीचा फायदा झाला इथे 28,000चा फायदा झाला. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंटमध्येच आपल्याला इथे प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट दिलेली आहे 48,000 आणि आपण बॅलन्स शीटमध्ये इथं बघितलं तर प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट इथे 60,000 आहे. म्हणजे ओल्ड बॅलन्स शीटला आपली अमाऊंट होती प्लांट अँड मशिनरीची 60,000. आता त्याची रिव्हॅल्यू अमाऊंट किती येत आहे 48,000. म्हणजे इथं आपल्या ॲसेटची किंमत काय झालेली आहे कमी झालेली आहे. म्हणजेच इथे आपला काय झालेला आहे लॉस झालेला आहे. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट आता आपली प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटला होती किती 60,000 आणि त्याची रिव्हॅल्यू किती झालेली आहे 48,000 झालेली आहे. म्हणजे आपल्याला इथे किती लॉस झाला 12,000चा. म्हणून टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट किती येणार 12,000. त्यानंतर ना आपल्याला पुढे फोर्थ ॲडजस्टमेंट दिलेली आहे. RDD टू बी इन्क्रीज्ड अप टू ₹4,000. आपण जर ॲसेट साईडच्या डेटर्समध्ये लेस RDD आपण इथं केलेला आहे. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दाखवलेला आहे 2,000 आणि इथं RDD इन्क्रीज झालेला आहे किती म्हणले 4,000. म्हणजे अमाऊंट होती 2,000ची आणि ती झाली आता 4,000. म्हणजे RDDची अमाऊंट ही इन्क्रीज झाली आणि RDDची अमाऊंट इन्क्रीज झाली म्हणजेच आपल्याला काय होतो लॉस होतो. त्यामुळं रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट RDD ओल्ड बॅलन्स शीटला होतं किती 2,000 आणि आपल्याला त्याचं कितीने इन्क्रीज झालेलं आहे म्हणून ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे 4,000. म्हणजे 2,000 होतं 4,000 झालं. म्हणजे इन्क्रीज कितीने झालं ते 2,000. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट 2,000. त्यानंतर ना आपल्याला पुढे सिक्स्थ ॲडजस्टमेंट इथं दिलेली आहे. सन्ड्री क्रेडिटर शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹66,000. इथं सन्ड्री क्रेडिटर्सची रिव्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 66,000 आणि आपण इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघितलं तर आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स हे त्यांनी 60,000 दिलेलं आहे. म्हणजे 60,000चं क्रेडिटर्स हे 66,000 झालं. जेव्हा लॅबिलिटीज या कमी न होता जेव्हा आपल्या लॅबिलिटीज या इन्क्रीज होतात म्हणजे आपल्याला दुसऱ्यांची देणेही जास्त द्यावी लागत असेल तर अशा वेळेस लॅबिलिटीज आपल्या इन्क्रीज झाल्या म्हणजेच काय झाला फर्मचा लॉस झाला. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी साईडला आपल्याला क्रेडिटर्स किती दिलेले आहेत 60,000 आणि इथं ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला त्याची रिव्हॅल्यू किती झालेली आहे 66,000. म्हणजेच कितीनं आपल्या लॅबिलिटीज इन्क्रीज झालेल्या आहेत 6,000ने. म्हणून टू सन्ड्री क्रेडिटर्स 6,000. मग हे अकाउंट आपण बोथ साईड टॅली करूया. आपली क्रेडिट साईडची टोटल ही जास्त येते त्यामुळे बोथ साईड आपण इथे अकाउंट टॅली केलं 28,000. आता या 28,000 मधून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईड म्हणजे टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 12,000, टू RDD 2,000 आणि टू सन्ड्री क्रेडिटर्स 6,000. आपण जर डेबिट साईडची टोटल बघितली तर 20,000 येते. म्हणजे 28,000 मधून 20,000 गेले म्हणजे कितीचा आपल्याला इथे प्रॉफिट होणार आहे 8,000चा प्रॉफिट होणार आहे. त्यामुळे रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युशन ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. आता आपल्याला इथे किती रिव्हॅल्युशनचा म्हणजे किती प्रॉफिट झालेला आहे आपल्याला रिव्हॅल्युशन अकाउंटचा 8,000 प्रॉफिट झालेला आहे. आता हे 8,000 प्रॉफिट आपल्याला पार्टनरशिप फर्मच्या ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावं लागतं त्यांच्या ओल्ड रेशोप्रमाणे. त्यामुळे आपल्या फर्मचे ओल्ड पार्टनर्स आहेत माधुरी आणि मनीषा आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती सांगितलेला आहे इथं 3:2. त्यानुसार आपण ते प्रॉफिट इथे काय करणार आहोत डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणून फर्स्ट पार्टनर आहे आपली माधुरी. आता 8,000 प्रॉफिट झाला म्हणून 8,000 इंटू आपल्याला माधुरी आणि
मनीषाचं प्रॉफिट शेअरिंग रेशो सांगितलेला आहे 3:2, म्हणजे माधुरीचा हिस्सा किती 3 आणि मनीषाचा 2. त्यामुळे 8,000 गुणिले माधुरीचा हिस्सा आपला 3 आहे म्हणून 3 डिवायडेड बाय 5 केलं, म्हणजे 3:2, म्हणजे 3 + 2 म्हणजे 5, म्हणून 8,000 गुणिले 3 भागिले 5 केल्यानंतर ना माधुरीला रिव्हॅल्युशन अकाउंटचा प्रॉफिट किती मिळणार 4,800. त्यानंतर ना आपली सेकंड ओल्ड पार्टनर आहे मनीषा. आपल्याला मनीषाचा किती रेशोचा हिस्सा सांगितलेला आहे 2, म्हणून 2/5, म्हणून 8,000 गुणिले 2/5 केल्यानंतर मनीषाला रिव्हॅल्युशन प्रॉफिट किती डिस्ट्रीब्यूट होणार 3,200. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेममध्ये काय कॅल्क्युलेट करायचं होतं रिव्हॅल्युशन अकाउंट, जे की आपण इथे केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे रिव्हॅल्युशन अकाउंट इथे प्रिपेअर आपण इथं केलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला प्रॉब्लेममध्ये सेकंड काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे गिव्ह रिव्हॅल्युशन अकाउंट. आपण रिव्हॅल्युशन अकाउंट आता आपण ओपन केलेलं आहे. त्यानंतर कॅपिटल्स अकाउंट, म्हणजे आपल्याला इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे पुढचा अकाउंट आपण ओपन केलेला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याकडे 3 पार्टनर आहेत. फर्स्ट पार्टनर आहे माधुरी, सेकंड पार्टनर आहे मनीषा आणि आपली न्यू थर्ड पार्टनर आहे मोहिनी. म्हणजे या 3 पार्टनर्सचं आपण काय केलेलं आहे इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे. त्यामुळे याचा फॉर्मॅट आपण केलेला आहे डेबिट साईड, क्रेडिट साईड, पर्टिक्युलर्स. 3 पार्टनरचे नाव माधुरी रुपीज, मनीषा रुपीज, मोहिनी रुपीज. क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स माधुरीज रुपीज, मनीषा रुपीज आणि मोहिनी रुपीज. म्हणजे अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे आपण ओपन केलेलं आहे. आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीटला ओल्ड पार्टनरचे आपल्याला इथे त्यांनी कॅपिटल दिलेलं आहे. कॅपिटल अकाउंटमध्ये माधुरीचं किती कॅपिटल आहे 80,000 आणि मनीषाचं किती कॅपिटल आहे 1,00,000. ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटकडे काय करणार आहोत ट्रान्सफर करणार आहोत. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता माधुरीचं आपल्याला किती सांगितलेलं आहे कॅपिटल 80,000, म्हणून माधुरीच्या कॉलममध्ये 80,000 आणि त्यानंतर मनीषाचं किती कॅपिटल सांगितलेलं आहे 1,00,000, म्हणून मनीषाच्या कॉलममध्ये आपण तिचं कॅपिटल घेतलं 1,00,000. आता आपल्याला इथे फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा. शी इज टू पे ₹1,00,000 ॲज हर कॅपिटल अँड ₹40,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. म्हणजे मोहिनी ही न्यू पार्टनर फर्ममध्ये ॲड होताना तिने किती कॅश इन्व्हेस्ट केलेली आहे 1,40,000. 1,00,000 ती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेली आहे आणि 40,000 ती गुडविल शेअर म्हणून तिने इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट मोहिनीनं किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे 1,00,000, म्हणून मोहिनीच्या कॉलममध्ये 1,00,000. आता इथे आपल्याला फिफ्थ ॲडजस्टमेंट दिलेली आहे. द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ दी अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. म्हणजे ओल्ड पार्टनरने काय डिसाईड केलेलं आहे की जी गुडविलची जी टोटल अमाऊंट आहे त्यापैकी हाफ अमाऊंट हे त्यांनी काय करणार आहेत बिझनेससाठीच तिथे ठेवणार आहेत आणि हाफ अमाऊंट हे काय करणार आहेत विथड्रॉ करणार आहेत. त्यामुळे इथे आपल्याला नोट दिलेली आहे Goodwill brought in by Mohini transferred to old partners capital account in their sacrifice ratio which is 1:1. म्हणजे मोहिनीनं जे गुडविल फर्ममध्ये आणलेलं आहे ते गुडविल मोहिनी कुणाला ट्रान्सफर करणार आहे ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. आणि त्या ओल्ड पार्टनर म्हणजे माधुरी आणि मनीषाचं हे जे 2 ओल्ड पार्टनर आहेत त्यांनी त्यांचा किती रेशो इथं सॅक्रिफाईस केलेला आहे म्हणून सांगितलेला आहे 1:1. म्हणजे एक हिस्सा हा माधुरीनं सॅक्रिफाईस केलेला आहे आणि एक हिस्सा हे मनीषानं सॅक्रिफाईस केलेला आहे. म्हणजे या सॅक्रिफाईस रेशोवरून काय केलं जातं गुडविल हे 2 ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्यामुळे गुडविल हे जे आहे 1:1 ह्यांचा सॅक्रिफाईस रेशो सांगितलेला आहे. जर आपण इथे कॅल्क्युलेशन केलं तर टोटल गुडविल किती आणलेलं आहे मोहिनीने 40,000, म्हणून 40,000 गुणिले आता इथे जर आपण माधुरीचा इथे आपण रफ कॅल्क्युलेशन करत आहोत. इथे आपण माधुरीचा हिस्सा बघितला
तर टोटल गुडविल मोहिनीने 40,000 आणलेला आहे आणि माधुरीनं किती त्यांचा रेशो सॅक्रिफाईस केलेला आहे, 1 केलेला आहे. म्हणून 1 आणि 1:1 म्हणजे 1 + 1 / 2. मग 40,000 गुणिले 1/2 केलं तर 20,000 येणार. आणि त्याचप्रमाणे मनीषाचा सुद्धा किती हिस्सा येणार आहे, 20,000च गुडविलचा हिस्सा इथे तिचा येणार आहे. म्हणजे हे 40,000 आणि मनीषाने पण एकच रेशो हा काय केलेला आहे, सॅक्रिफाईस केला. म्हणजे माधुरीला 20,000 गुडविल आणि मनीषाला 20,000 गुडविल इथं मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे इथं आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये पण इथं सांगितलेलं आहे की ओल्ड पार्टनरने काय डिसाइडेड केलेलं आहे की त्यांचं जे गुडविल आहे त्या गुडविलची हाफ अमाऊंट, म्हणजे आता एकूण गुडविल किती आहे आपल्याकडे 40,000, त्या 40,000ची हाफ अमाऊंट म्हणजे किती झाली, 20,000. म्हणजे हे 20,000 त्यांनी काय करणार आहेत, बिझनेसमध्येच ठेवणार आहेत आणि बाकीची अमाऊंट ते विथड्रॉ करणार आहेत. त्यामुळे बाय बँक अकाउंट आपण मोहिनीचं कॅपिटल घेतलेलं आहे 1,00,000 आणि ते 20,000 ते काय करणार आहेत, बिझनेसमध्येच त्यांनी गुडविल म्हणून इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. म्हणून मनीषाच्या कॉलममध्ये आपण ते गुडविलचीच अमाऊंट किती घेतली, 20,000. कारण गुडविलची हाफ अमाऊंट हे बिझनेसमध्येच काय करणार आहात, त्यांनी इन्व्हेस्ट करणार आहेत आणि हाफ अमाऊंट ते काय करणार आहेत, विथड्रॉ करणार आहेत. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला घेतला बाय बँक अकाउंट. त्यामध्ये मनीषाचं गुडविलचा हिस्सा जो आहे तो 20,000 तो आपण फर्ममध्येच इन्व्हेस्ट करणार आहोत. म्हणून बँक अकाउंट मनीषाच्या कॉलममध्ये घेतलं 20,000 आणि मोहिनीनं किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, 1,00,000. म्हणून मोहिनीच्या कॉलममध्ये आपण इथे तिचं कॅपिटल घेतलेलं आहे 1,00,000. त्यानंतर ना आता हाफ अमाऊंट गुडविलची जर फर्ममध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर हाफ अमाऊंट हे काय केली जाईल, विथड्रॉ केली जाईल. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला टू गुडविल अकाउंट. आता हाफ अमाऊंट ही कोण विथड्रॉ करणार आहे, माधुरी. म्हणून माधुरीच्या कॉलममध्ये घेतलं 20,000. कारण आपला फर्स्ट पार्टनर कोण आहे, पार्टनरशिप फर्ममधला माधुरी. त्यामुळे माधुरीने हे काय केलेलं आहे, हाफ अमाऊंट विथड्रॉ करून हे हाफ अमाऊंट विथड्रॉ केलेली आहे. आणि जी हाफ अमाऊंट आपल्याला बिझनेसमध्येच इन्व्हेस्ट करायची आहे ती मनीषाचाच हिस्सा पण काय केलेला आहे, इन्व्हेस्ट इथं केलेला आहे. म्हणून मनीषाच्या कॉलममध्ये 20,000 आणि माधुरीच्या कॉलममध्ये गुडविल अकाउंट म्हणून आपण इथे 20,000 इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर ना बॅलन्स शीटमध्ये आपल्याला ॲसेट साईडमध्ये बँक दिलेला आहे 20,000. आता हा जो बॅलन्स शीटचा बँक बॅलन्स आहे तो 20,000 हा कुणाला डिस्ट्रीब्यूट केला जातो, ओल्ड पार्टनर्सला. आणि ओल्ड पार्टनरनं त्यांचं किती रेशो सॅक्रिफाईस केलेला आहे म्हणून आपल्याला नोटमध्ये सांगितलेलं आहे 1:1. मग त्यानुसार बँक अकाउंटचा बॅलन्स 20,000 आहे. त्यामुळे ते ओल्ड पार्टनरलाच काय केला जाईल, डिस्ट्रीब्यूट केला जाईल. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेणार टू बँक. आता बँक बॅलन्स आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटला किती दिलेला आहे, 20,000. त्यामुळे आणि ओल्ड पार्टनरचा सॅक्रिफाईस रेशो किती आहे, 1:1. मग त्यानुसार हा बँक बॅलन्स दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. त्यामुळे माधुरीला 10,000 आणि मनीषाच्या कॉलममध्ये आपण किती बँक बॅलन्स घेणार आहे, 10,000. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे ॲडजस्टमेंट सांगितले होतं त्याप्रमाणे आपण इथे त्याचा इफेक्ट दिलेला आहे. आता आपण जे फर्स्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे रिव्हॅल्युशन अकाउंट. रिव्हॅल्युशन अकाउंट जर आपण इथे बघितलं तर रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये आपल्याला प्रॉफिट 8,000चा झालेला आहे, जो की माधुरीला 4,800 मिळालेला आहे आणि मनीषाला 3,200 मिळालेला आहे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे. आता हा जो रिव्हॅल्युशन अकाउंटचा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कुठे ट्रान्सफर केला जातो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युशन अकाउंट इन ब्रॅकेट आपल्याला प्रॉफिट झाले म्हणून प्रॉफिट घेतलं आपण. माधुरीला किती प्रॉफिट झालेला आहे, 4,800. म्हणून 4,800 घेतलं माधुरीच्या कॉलममध्ये. आणि मनीषाला किती झालेला आहे, 3,200. म्हणून मनीषाच्या कॉलममध्ये आपण घेतलं इथं 3,200. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण हे काय करायचं आहे, बोथ साईड टॅली करूयात. आपली क्रेडिट साईडची टोटल जास्त येते त्यामुळे माधुरी 80,000 + 20,000 + 4,800 इथं किती टोटल येणार, 1,04,800. त्यानंतर ना मनीषा 1,20,000 आणि 3,200 टोटल किती येणार, 1,23,200. आणि त्यानंतर मोहिनीचं टोटल किती येणार, 1,00,000.
हे अकाउंट आपण बोथ साईड टॅली करत आहोत. 1,04,800, माधुरी, मनीषा 1,23,200 आणि मोहिनी 1,00,000. आता आपल्याला डेबिट साईडला बॅलन्स हा कमी पडतो, म्हणून डेबिट साईडला आपण काय करणार, टू बॅलन्स कॅरीड ऑन म्हणणार. टू बॅलन्स कॅरीड ऑन. आता 1,04,800 मधून 10,000 गेले, म्हणजे इथं किती बॅलन्स राहणार, 94,800. त्यानंतर मनीषाचं 1,23,200 मधून 10,000 आपण मायनस केले तर किती राहणार, 1,13,200. आणि मोहिनीचं इथं तर आपल्या डेबिट साईडला काय बॅलन्स नाही आहे, त्यामुळे इथं किती येणार, बॅलन्स कॅरी डाऊन 1,00,000 येणार. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सेकंड अकाउंट आपल्याला त्यांनी काढायला सांगितलं होतं, कॅपिटलचं अकाउंट, ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे काढलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला प्रॉब्लेममध्ये थर्ड कोणता अकाउंट आपल्याला काढायचं आहे, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. म्हणजे फर्स्ट आपण रिव्हॅल्युशन अकाउंट कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कॅल्क्युलेट केलं. आता आपल्याला न्यू फर्मचं बॅलन्स शीट म्हणजे या तिन्ही पार्टनरचं काय करायचं आहे, बॅलन्स शीट ओपन करायचं आहे. त्यामुळे पुढे आपण बॅलन्स शीट बघूयात. बॅलन्स शीट ऑफ माधुरी, मनीषा अँड मोहिनी ॲज ऑन 1 एप्रिल 2019. म्हणजे या तिन्ही पार्टनरचा आपण म्हणजे न्यू फर्मचं न्यू बॅलन्स शीट इथे तयार करत आहोत. त्यामुळे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट लायबिलिटीज इनर रुपीज आउटर रुपीज आणि ॲसेट्स इनर रुपीज आउटर रुपीज. आता बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला आपण पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल कॅपिटल अकाउंट घेणार आहोत, म्हणून कॅपिटल अकाउंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट दिलेला आहे, माधुरी, मनीषा, आणि त्यानंतर आपली न्यू पार्टनर कोणती आहे, मोहिनी. त्यामुळे या तिन्ही पार्टनरचं आपण कॅपिटल इथं घेणार आहोत. फर्स्ट पार्टनर आहे माधुरी, सेकंड पार्टनर आहे मनीषा आणि थर्ड पार्टनर आहे आपली मोहिनी. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये टू बॅलन्स कॅरी डाऊन हे बॅलन्स आपण काढलेला आहे. तो बॅलन्स म्हणजे हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा काय आहे, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे. त्यामुळे हे टू बॅलन्स कॅरी डाऊन त्यांचं आपण आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचं आहे, लायबिलिटी साईडला या तिन्ही पार्टनरचं कॅपिटल अकाउंट इथे आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. कारण इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे आपण हे जो बॅलन्स कॅरी डाऊन काढलेला आहे म्हणजे या तिन्ही पार्टनरचं काय आहे ते कॅपिटल आहे. म्हणून लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंटमध्ये माधुरीचं किती आहे, 94,800 आपण घेतलं. इथं आउटरला घेऊया 94,800. त्यानंतर मनीषाचं 1,13,200 इथे घेऊयात 1,13,200. त्यानंतर मोहिनीचं 1,00,000, मग मोहिनीचं कॅपिटल घेऊया आपण इथे 1,00,000 रुपये. त्यानंतर ना ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत 60,000 आणि ॲडजस्टमेंटमध्ये त्याची आपल्याला रिव्हॅल्यू किती सांगितलेली आहे, 66,000 सांगितलेली आहे. त्यामुळे मग आपण इथे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊयात सन्ड्री क्रेडिटर्स. रिव्हॅल्यू किती आहे आपली नवीन 66,000 म्हणून इथे 66,000 घेतलं. त्यानंतर ना बिल्स पेबल आपल्याला किती दिलेले आहे, 10,000. मग आहे तसं आपण घेणार बिल्स पेबल 10,000. बिल्स पेबल 10,000. त्यानंतर ना ॲसेट साईडला बिल्डिंग आपल्याला 72,000 होती आणि त्याची रिव्हॅल्यू नंतर आपल्याला किती सांगितलेली आहे, 1,00,000 सांगितलेली आहे. म्हणजे इथे आपल्या ॲसेटची काय झालेली आहे, किंमत वाढलेली आहे. त्यामुळं ॲसेट साईडला बिल्डिंग इनर कॉलमला आपली ओल्ड व्हॅल्यू किती होती, 72,000 आणि आता किती झालेली आहे, 1,00,000 झालेली आहे. म्हणून ॲड ॲप्रिसिएशन कितीने वाढलेली आहे, 28,000ने. म्हणून इथे 28,000 ॲड केलं. आता बिल्डिंगची आपली इथं व्हॅल्यू किती, 1,00,000. त्यानंतर ना आपल्याला प्लांट अँड मशिनरी इथं दिलेला आहे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये 60,000 आणि इथं त्याची रिव्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, 48,000 दिलेली आहे. म्हणजे इथं आपल्या ॲसेटची किंमत इथं कमी झालेली आहे. म्हणून इथं ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी आपली जुनी व्हॅल्यू किती आहे प्लांट अँड मशिनरीची, 60,000. आपण इथे घेतली 60,000
आपली व्हॅल्यू कमी झाली ॲसेटची म्हणून लेस डिप्रिसिएशन कितीनं कमी झालेली आहे? 60,000 होती 48,000 झाली, म्हणजे 12,000ने कमी झाली, म्हणून लेस डिप्रिसिएशन 12,000, आउटरला घेतलं आपण 48,000. त्यानंतर ना पुढे फर्निचर आपल्याला दिलेलं आहे किती? 10,000. मग आहे तसं आपण इथे फर्निचर घेणार, कारण त्याचं आपल्याला काही तर ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, त्यामुळे फर्निचर 10,000 आहे तसं आपण घेतलं. त्यानंतर ना ॲसेट साईडला आपल्याला इथे डेटर्स दिलेले आहेत. डेटर्स इथे 42,000 आणि लेस RDD 2,000 दिलेला आहे. मग इथे डेटर्स आपण घेतलेले आहेत 42,000 घेऊयात. इथं डेटर्स 42,000 इनर कॉलमला आहे तसं आपण 42,000 घेतलं. लेस RDD आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये इथं RDD दिलेली आहे किती? RDD टू बी इन्क्रीज अप टू ₹4,000. म्हणजे या 42,000 मधून आपल्याला 4,000 काय करायचं आहे? RDD लेस करायचं आहे. त्यामुळे 42,000 मधून 4,000 आपण RDD लेस केलं तर किती येणार? 38,000. आणि त्यानंतर ना स्टॉक आपल्याला किती दिलेला आहे? 48,000. आपण आहे ते स्टॉक घेणार आहोत. अमाऊंट इथे स्टॉक 48,000. त्यानंतर ना इथे आपल्याला बँक बॅलन्स दिलेला आहे 20,000. मग इथे आपण ॲसेट साईडला घेणार आहोत स्टॉक नंतर बँक बॅलन्स. आता इथे आपण बँक बॅलन्सची एक वर्किंग नोट करणार आहोत. वर्किंग नोट बँक बॅलन्स. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटला बँक बॅलन्स 20,000 दिलेला आहे, म्हणून इन ओल्ड बॅलन्स शीट प्लस इथे मोहिनी जे आपली न्यू थर्ड पार्टनर आहे, इनं किती बँक बॅलन्स म्हणजे तिने किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे? 1,00,000 कॅपिटल इथे इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्यामुळे आपण इथं पार्टनर्स अकाउंट बघितलं तर इथे पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला बँक बॅलन्स इथे किती दाखवतात? मोहिनीचं 1,00,000 रुपये तिचा ॲज अ कॅपिटल आणि 20,000 हे गुडविलचं आहे. त्यामुळे वर्किंग नोटमध्ये आपण इथं घेताना इन ओल्ड बॅलन्स शीट प्लस कॅपिटल and goodwill in. आता इन ओल्ड बॅलन्स शीटला आपला बँक बॅलन्स आहे 20,000 इथं आपण घेतलं. त्यानंतर मोहिनीनं किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे? 1,00,000 जे की आपण इथे घेतलं. आणि गुडविल तिथे आपल्याला मनीषाचं किती दिलं आहे? बँक बॅलन्समध्ये 20,000 जे की आपण इथे 20,000 घेतलं. त्यामुळे एकूण आपल्याकडे बँक बॅलन्स आता किती झाला? 1,40,000 झाला. त्यामुळे आपण ॲसेट साईडच्या बँक बॅलन्स घेणार आहोत किती? 1,40,000. आपण जर इथे बॅलन्स शीट म्हणजे अशा प्रकारे इथे आपलं बॅलन्स शीट आपण इथे तयार केलेलं आहे. आता आपण हे बॅलन्स शीट बोथ साईड टॅली करूया. ॲसेट साईडचं आपल्याला किती दिलेलं आहे? इथं बिल्डिंगची अमाऊंट 1,00,000 प्लस 48,000 प्लस 10,000 प्लस 38,000 प्लस 48,000 आणि प्लस 1,40,000. म्हणजे इथं ॲसेट साईडची टोटल किती येणार? 3,84,000 जे की आपण इथे घेतली 3,84,000. त्याचप्रमाणे लॅबिलिटीज साईड आहे. माधुरी 94,800, मनीषा 1,13,200, मोहिनी 1,00,000, सन्ड्री क्रेडिटर 66,000 आणि बिल्स पेबल 10,000. म्हणजे लॅबिलिटीसुद्धा आपल्याला इथं कितीने टॅली होतं? 3,84,000. म्हणजे अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट हे 3,84,000 काय झालेलं आहे? टॅली झालेलं आहे. तर आपल्याला या प्रॉब्लेममध्ये काय कॅल्क्युलेट काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं? रिव्हॅल्युशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि काय कॅल्क्युलेट करायचं होतं? बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. त्याप्रमाणे आपण इथे रिव्हॅल्युशन अकाउंट पार्टनरशिप फॉर्मचं इथे ओपन केलेलं आहे. त्यानंतर कॅपिटल्स अकाउंट आपल्याला ओपन करायला सांगितलं होतं. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण इथे काय केलेलं आहे? ओपन केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला न्यू फर्मचं न्यू बॅलन्स शीट तयार करायचं होतं. त्याप्रमाणे आपण न्यू फर्मचं इथे बॅलन्स शीट तयार केलेलं आहे, जे की आपलं बॅलन्स शीट कितीनं टॅली झालेलं आहे? 3,84,000ने. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये हे 3 अकाउंट आपल्याला ओपन करायचे होते की ज्याप्रमाणे आपण इथे त्याचं सोल्युशन बघितलेलं आहे.
नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.